नमस्कार मित्रांनो. स स्टॉकफिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजचा जो माझा ट्रेड आहे, तो मी कसा एक्झिक्यूट केला होता आणि मी कधी त्यातून एक्झिट केली, त्याबद्दल मी सांगणार आहे. आता मी कालच्या व्हिडिओ जर तुम्ही एनालिसिस पाहिलं असेल, त्या एनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं, की मार्केटमध्ये जर आपल्याला मी फ्लॅट टू गॅप च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी विचार करतोय, की जर फ्लॅट टू गॅप अप ओपन झाला छोटा-मोठा, तर त्या केसमध्ये मी सेलिंग साइडचा सेटअप जो आहे तो आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण इथे सिंपल एक फंडा असा होता, की या ठिकाणी जो होता तो बायर्स जे होते ते बसलेले होते आणि वरच्या बाजूला बायरचे एस-एल वगैरे नसल्यामुळे सेलर्सचे एस-एल नसल्यामुळे इथे सिंपल माझा एक फंडा होता, की या ठिकाणी आपण सेलिंग साइडचा सेटअप आयडेंटिफाय करू आणि ज्या ठिकाणी साधारण 56,350 पर्यंत किंवा 56,200 पर्यंतचा टार्गेट जो आहे तो माझा इथे अचीव्ह झाला असता. पण इथे मार्केटमध्ये जर पाहिलं तर मार्केट जवळ-जवळ 450 पॉइंट बँक निफ्टी जो आहे तो गॅप अप ओपन झाला. त्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग आली. जर या ठिकाणी पॉझिटिव्ह कॅन्डल आली असती, तर मग मी बायिंग साइडचा सेटअप जो आहे तो आयडेंटिफाय केला असता. बट या ठिकाणी मी 9:23 जी आहे ती माझी एंट्री मी इथे प्लॅन केली होती. आणि 9:23 कारण मार्केटमध्ये ज्यावेळेला ह्या रेड कॅन्डल बनायला सुरुवात झाली, त्यावेळेला माझं एक्स्पेक्टेशन होतं, की मार्केट क्लोजिंग प्राईसच्या जवळपास म्हणजे साधारण 650-680 पर्यंत मार्केट जे आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं. म्हणजे इथे जे बायर्स आहेत, या बायरचा प्रॉफिट बुकिंग किंवा यांना वॉर्निंग देण्यासाठी मार्केट जे आहे, ते थोडंफार खाली येऊ शकतं आणि त्यानंतर मग मार्केट इथून रिव्हर्स करू शकते. म्हणून मग मी 9:23 साधारण मी पुट साइडची पोझिशन जी आहे ती एक्झिक्यूट केली होती. बट यामध्ये मार्केटनं दोनदा माझ्या जो रेझिस्टन्स लेव्हल होती, जी मी 800 ची रेझिस्टन्स लेव्हल ड्रॉ करून ठेवली होती, त्या रेझिस्टन्स लेव्हलला मार्केटनं इथे टेस्ट केलं. इ तर या ठिकाणी जेव्हा मार्केट दुसऱ्यांदा रिटेस्ट मार्केटमध्ये मी इथे एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा मार्केटमध्ये जेव्हा माझ्या रेझिस्टन्स लेव्हलचा सपोर्ट घेतला, मला एक्स्पेक्टेड ही कॅन्डल बनल्यानंतर मला एक्स्पेक्टेड होतं, की मार्केट इथे जे बायर्स आहेत, बायर्सला अट्रॅक्ट करेल. ही जी ग्रीन कॅन्डल बनली होती मोठी, या ग्रीन कॅन्डलमध्ये माझं एक्स्पेक्टेशन होतं, की हां, माझा डिसिजन जो आहे तो करेक्ट आहे. कारण इथून मार्केट बायर्सला अट्रॅक्ट करेल आणि त्यानंतर मग एक फॉल जो आहे तो आपल्याला 150-200 पॉइंट्सचा फॉल बघायला मिळू शकतोय. बट जेव्हा मार्केट दुसऱ्यांदा इथून सेम लो जो आहे तो टेस्ट केला आणि टेस्ट केल्यानंतर मार्केट जे इथं रिव्हर्स व्हायला सुरुवात झाली, तर त्या ठिकाणी साधारण 9:40-41 जवळपास मी माझी पोझिशन जी आहे ती स्क्वेअर ऑफ केली. आता याचं सिंपल रिझन एवढंच होतं, की मला इकडे माझ्या याच्यामध्ये मला हे दिसलं होतं, की आता हां, इथून डबल बॉटम बनवून मार्केट वरच्या डायरेक्शनला जाऊ शकतोय. म्हणजे माझा डिसिजन जो आहे तो चुकीचा ठरलाय आणि त्यामुळे मी इथे साधारण 600-650 पॉइंट्सचा जो लॉस आहे, तो लॉस बुक करून मी माझी पोझिशन जी आहे ती त्यातून मी एक्झिट केली. सो आजचा आपला एकच ट्रेड होता. कारण तुम्हाला माहीत असेल मी एस-एल हंटिंग प्रमाणे ट्रेड करतो. त्यामुळे मी दिवसाला फक्त एकच ट्रेड घेतो आणि त्यानंतर त्यामध्ये प्रॉफिट असो की लॉस तिथून मी माझ्या पोझिशनमधून स्क्वेअर ऑफ करत असतोय. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.